तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर दिवसभर कितीही काम करा पण काम काही संपतच नाही. तर आज म्हणलं सकाळी झाडू मारायच्या अगोदर ना ह्या पोरांचा स्टडी टेबल एकने साफ करायला घेऊया. तर नोटबुक रद्दी इतकी साठलेली होती ना. नोटबुक शाळेमध्ये असे करतात की अर्धी नोटबुक झाली ना तर नवीन काढायला होतात आणि मग त्या अर्ध्या अर्ध्या झालेल्या नोटबुक इतक्या साठलेल्या होत्या ना. त्याच्याबरोबरच A4 साईजचे पेपर न्यूजपेपर शाळेमध्ये देतात. ते सगळी मला रद्दी आज काढायची होती. भरपूर असं एक नाही कबाडा भरून ठेवलेला होता तनिषने. त्यामुळे म्हटलं चला सगळं अगोदर बाहेर काढायचं. जे जे यूजचं आहे ना ते मग व्यवस्थित ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग एक जी काही रद्दी आहे ती एका जागी गोळा करून रद्दी देऊन टाकायची. त्याच्याबरोबरच शाळेमध्ये पेन्सिला स्केच पेन आपण दरवर्षी पॉकेट एक एक दोन दोन पॉकेट देतात आणि ते यूज पण होत नाही तरी सुद्धा एक नाही इतकं साचलेलं होतं ना. त्याच्यामधलं पण सगळं काढून झाडू पोछा आंघोळी सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागलेली होती. कारण सुतक असल्यामुळे देवपूजा वगैरे काहीच नव्हती. सकाळी भाजी वगैरे केलेली होती तर वरण आणि भातच करायचं. तर मस्त असं डाळीला तडका दिला आणि त्याच्यानंतर भात लावून एक ना दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं. त्यांनी शाळेतून आल्यानंतर ना ते शेजारी ताई मराठी राहतात त्यांनी शंकरपाळ्या दिल्या होत्या ते त्याला खायला दिल्या. आणि घरी आल्यानंतर ना भाजी चपाती नको वाटते पोरांना त्यामुळे मग त्यांना पास्ताच बनवून दिलेलं होतं. तर मस्त असं चीज टाकून एन्जॉय करून घेतला. त्याच्यानंतर मी दोन एकने प्लांट आणलेले होते. एक जॅट प्लांट आणि एक शोची रोप आणलेलं होतं. ते एकने पाण्यामध्ये ठेवून बघायचं होतं. कारण मी एक रील बघितलेली पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ना ग्रोथ होतं पण काय माहिती आता काय होतं. त्याच्याबरोबर शोचं पण प्लांट होतं ते गमल्यामध्ये लावून घेतलं. संध्याकाळच्या वेळेला थोडीशी भाजी आणि वॉकिंग पण करायचं होतं म्हणून बाहेर गेलेली. तर मस्त अशी भाजी घेतली येताना पाणीपुरी घेतलेली होती. पण पुऱ्या एक नाही जास्त भेटत नाही त्यामुळे घरामध्ये पुऱ्या होत्या तेच मग तळून घेतल्या. तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.